आता बघा, मला खूप सगळी लोक नेटवर सुद्धा प्रश्न विचारतात, सर समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय? बघा, भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये जी उत्पन्नाची साधनं आहेत, उत्पन्नाची साधनं म्हणजे काय? जमीन, पाणी, खनिज, वन, वन्यजीव, संसाधनं, ही उत्पन्नाची साधनं झाली. मला सांगा, भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये उत्पन्नाची साधनं ही खाजगी व्यक्तींच्या मालकीची असतात, बरोबर आहे की नाही? कोणाच्या मालकीची असतात? खाजगी व्यक्तींच्या मालकीची असतात. ज्या व्यक्तीकडे पैसा असतो, ज्या व्यक्तीकडे भांडवल असतं, तोच व्यक्ती या सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकतो. ही बेसिक गोष्ट, बरोबर आहे. आता समाजवादी अर्थव्यवस्थेचं सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टर काय आहे? समाजवादी अर्थव्यवस्थेचं सगळ्यात मेन कॅरेक्टर आहे, यांचं म्हणणं आहे, उत्पन्नाची साधनं सोसायटीच्या मालकीची असावी. म्हणजे याला आपण काय म्हणतो? म्हणून याला आपण सोशलिस्ट इकॉनॉमी असं म्हणतो. सोशलिस्ट. उत्पन्नाची साधनं सोसायटीच्या मालकीची असावी व ज्या अर्थव्यवस्थेमध्ये ही उत्पन्नाची साधनं सोसायटीची मालकीची करण्यासाठी सरकार प्रयत्न करतं, त्या अर्थव्यवस्थेला आपण सोशलिस्ट इकॉनॉमी किंवा समाजवादी अर्थव्यवस्था असं म्हणतो. सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल भारत. आठवतं आपल्याला, जेव्हा स्वतंत्र मिळालं तेव्हा आपल्या देशातील सर्वच्या सर्व जमिनी या मोजक्या लोकांच्या हातामध्ये कॉन्सन्ट्रेटेड होत्या, ज्यांना आपण जमीनदार, नवाब, राव बहादूर, राय बहादूर या सर्व नावांना ओळखायचो, बरोबर आहे. आता इथं काय झालं, आपण 1952ला पंचवार्षिक योजना सुरू केला. त्याच वेळेस पंडित नेहरूंनी स्वतंत्र मिळाल्या 47 नंतर जमीन सुधारणांना सुरुवात केली. जमीन सुधारणा, यामधला जमीन हा शब्द आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. का? कारण भारतामध्ये जमीन हे उत्पन्नाचं सर्वात महत्त्वाचं साधन आहे. त्यामुळे भारतामध्ये जमीन सुधारणा सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. मग भारतामध्ये सरकारनं काय सुरू केलं? जे खूप मोठे श्रीमंत व्यक्ती होते, जमीनदार असतील, पाटील असतील, कुलकर्णी असतील, राव बहादूर, राय बहादूर, नवाब असतील, यांच्याकडे ज्या खूप मोठ्या प्रमाणात जमिनी होत्या, या सर्व जमिनी सरकारनं स्वतःकडे गोळा केल्या आणि मग या जमिनी सरकारने लँड सीलिंग ॲक्टच्या अंतर्गत जी सगळी लोक त्या जमीन कसत होते, जे लोक भूमिहीन आहेत, जी लोक मजूर आहेत, शेतमजूर आहेत, या सगळ्या लोकांना या जमिनी वाटायला सुरू केलं. म्हणजे सरकारनं काय केलं? उत्पन्नाची जी साधनं आहेत, म्हणजे जमीन आहे, याला सगळ्या लोकांच्या मालकीचं करण्यासाठी जमीन सुधारणा कायदे आणायला सुरुवात केली. हे समाजवादाचं बेस्ट एक्झाम्पल आहे. तर सगळ्यात महत्त्वाचे डेफिनेशन काय आहे? समाजवादी अर्थव्यवस्था, ज्या अर्थव्यवस्थेमध्ये, ज्या इकॉनॉमीमध्ये उत्पन्नाची साधनं सर्व सोसायटीच्या मालकीची असतात, त्या अर्थव्यवस्थेला आपण समाजवादी अर्थव्यवस्था असं म्हणतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक उद्योगधंदे, जिथं कुठं सार्वजनिक हा शब्द येईल तिथं लक्षात ठेवायचं, सार्वजनिक उद्योगधंदे म्हणजे सरकारी उद्योगधंदे. तर इथे लक्षात ठेवा, समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक उद्योगधंदे म्हणजे सरकारी उद्योगधंदे हे सरकारच्या मालकीचे असतात आणि सार्वजनिक उद्योगधंद्यांचं प्राबल्य असतं, ज्यांना आपण इंग्लिशमध्ये म्हणतो पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग. काय शब्द वापरतो आपण? पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग, PSUs. तर समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये सरकारी उद्योगधंद्यांचं सगळ्यात जास्त प्राबल्य असतं, ज्यांना आपण पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स किंवा पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस या नावानं सुद्धा ओळखतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट, किमती सरकार स्वतः ठरवतं. सगळ्या लोकांना परवडणारं असावं, यामुळं सर्व किमती सरकारी नियंत्रणाखाली असतात व जेव्हा मार्केटमधील महत्त्वाच्या वस्तू किंवा मेजॉरिटी वस्तूंच्या किमती सरकार स्वतः ठरवतं, त्याला आपण प्रशासकीय किमती किंवा ॲडमिनिस्ट्रेड प्राइसेस या नावानं ओळखतो. लक्षात ठेवा, जेव्हा महत्त्वाच्या वस्तू आणि सेवांच्या किमती सरकार स्वतः ठरवतं, ज्या सर्व लोकांना परवडणाऱ्या असाव्या, त्या सर्व किमतींना आपण ॲडमिनिस्ट्रेड प्राइसेस किंवा प्रशासकीय किमती या नावाने ओळखतो. ॲडमिनिस्ट्रेड प्राइसेस किंवा प्रशासकीय किमती या नावाने ओळखतो. एक्झाम्पल आहे MSP म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस. FRP म्हणजे काय? फेअर अँड रिम्युनरेटिव्ह प्राइस. FRP हा कुणासाठी दिला जातो? ऊसासाठी दिला जातो. त्यानंतर CIP म्हणजे काय? सेंट्रल इश्यू प्राइस. आणि भारतामध्ये हे सगळं ठरवण्याचं काम कोण करतं? हे सगळं ठरवण्याचं काम CACP करतं. CACPचा फुल फॉर्म काय आहे? कमिशन ऑन ॲग्रिकल्चरल कॉस्ट अँड प्राइसेस. काय फुल फॉर्म आहे? कमिशन ऑन ॲग्रिकल्चरल कॉस्ट अँड प्राइसेस, कृषी मूल्य निर्धारण आयोग. CACP, कमिशन ऑन ॲग्रिकल्चरल कॉस्ट अँड प्राइसेस म्हणजे काय? कृषी मूल्य निर्धारण आयोग. यांच्या मार्फत या किमती ठरवतात.
पुढचे महत्त्वाचा उद्देश, समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये प्रॉफिट कमवणं हा उद्देश नसतो, तर ज्या वस्तू, सेवा, भांडवल, कमाई झाली आहे या सगळ्यांचं समान वितरण व्हावं हा यांचा मेन उद्देश असतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपलं जे ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन आहे या ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशनमध्ये समाजवाद हा शब्द सुरुवातीला नव्हता. समाजवाद हा शब्द आपल्या संविधानामध्ये 42व्या घटनादुरुस्तीने टाकण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा, 42व्या घटनादुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हणलं जातं. या 42व्या घटनादुरुस्तीने आपल्या संविधानामध्ये समाजवाद म्हणजे सोशलिझम हा शब्द टाकण्यात आलेला आहे. यासोबतच 1955चं जे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, इंडियन नॅशनल काँग्रेसचं आवडी अधिवेशन होतं, या आवडी अधिवेशनामध्ये समाजवादावर आधारित समाज निर्माण करण्याचं ध्येय ठेवण्यात आलं. 1955च्या आवडी अधिवेशनामध्ये समाजवादावर आधारित अर्थव्यवस्था किंवा समाजवादावर आधारित सोसायटी निर्माण करण्याचं ठरवलं. हे 1955च्या आवडी अधिवेशनाचं सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट होतं. नियोजन, सरकार म्हणेल तसं नियोजन असेल, यामध्ये सगळ्यात मेन उद्देश असतो सामाजिक व आर्थिक लोकशाही. जेव्हा नियोजन सरकार म्हणेल असं असतं, त्याला मी एक शब्द वापरतो, इंग्लिशमध्ये एक शब्द आहे समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये कमांड अँड कंट्रोल प्लॅनिंग असतं. लक्षात ठेवा, समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये कमांड अँड कंट्रोल प्लॅनिंग असतं. म्हणजे काय, नियंत्रित नियोजन असतं, सरकार नियंत्रित नियोजन असतं. सरकार म्हणेल ती पूर्व दिशा असते आणि सरकार ज्या पद्धतीनं म्हणेल त्या सोयीनं नियोजन व्हायला हवं, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. नियोजन सरकार म्हणेल तसं, यामध्ये सरकार स्वतःच्या प्रायोरिटीज, स्वतःचे टार्गेट, लोकांचं भलं या सगळ्या गोष्टी नजरेसमोर ठेवून नियोजन करतं. याला आपण इंग्लिशमध्ये एक शब्द वापरतो, समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये कमांड अँड कंट्रोल प्लॅनिंग असतं. यासाठी दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत, लक्षात ठेवा. एक आहे आर्टिकल 39B, दुसरा आहे आर्टिकल 39C. आर्टिकल 39B म्हणतं, जी उत्पन्नाची साधनं आहेत, उत्पन्नाची साधनं म्हणजे काय, जमीन, वन, खनिज, वन्यजीव, इतर संसाधनं, या उत्पन्नाच्या साधनांचं समान वितरण व्हावं व या उत्पन्नाच्या साधनांच्या समान वितरणामार्फत न्याय प्रस्थापित केला जावा. आर्टिकल 39B म्हणतं, उत्पन्नाच्या साधनांचं समान वितरण व्हावं आणि या उत्पन्नाच्या साधनांच्या समान वितरणामार्फत या ठिकाणी न्याय प्रस्थापित केला जावा. यामुळे 39B ला आपण काय म्हणतो, डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस हा शब्द वापरतो. इथं मी दिलेलं नाही, मी टाकतो इथं, फक्त लक्षात ठेवा. 39B म्हणणं आहे उत्पन्नाच्या साधनांचं समान वितरण व्हावं, यासाठी आपण काय करतो, वितरणात्मक न्याय हा शब्द आपण वापरतो, ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस हा शब्द वापरतो. काही लक्षात, 39B वितरणात्मक न्याय म्हणजे उत्पन्नाच्या साधनांचं समान वितरण करून न्याय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणे, याला आपण वितरणात्मक न्याय किंवा डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस हा शब्द वापरतो. त्यानंतर 39C, संपत्तीचं केंद्रीकरण होता कामा नये खूप मोजक्या लोकांच्या हातामध्ये. म्हणजे यामुळे आपण काय करतो, आपल्याकडे प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन आहे. म्हणजे काय आहे, आपल्याकडं प्रगतिशील कर प्रणाली आहे. आपल्याकडे काय आहे, प्रगतिशील कर प्रणाली, ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन. याचा अर्थ काय होतो प्रगतिशील कर प्रणालीचा, याचा सोपा अर्थ आहे, जी लोक जास्त कमवतात त्यांच्यावर जास्त टॅक्स लावला जाईल. मग जी लोक जास्त पैसे कमवतात त्यांच्यावर जास्त टॅक्स लावला जाईल. त्यांच्यावर जास्त टॅक्स लावून त्यांच्याकडनं जे जास्तीचे पैसे आलेत महसूल सरकारचा, हा महसूल परत लोकांमध्ये वाटला जाईल. म्हणजे आपण काय करतोय, त्या मोठ्या उद्योगपतींकडनं पैसे गोळा करतोय आणि याचं परत एकदा पुनर्वितरण करतोय आणि पुनर्वितरण करून परत एकदा आपण न्याय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो. याला आपण म्हणतो पुनर्वितरणात्मक न्याय किंवा डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस. सो लक्षात ठेवा, 39B डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस, 39C पुनर्वितरणात्मक न्याय किंवा रिडिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस. याचं एक्झाम्पल आहे प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन. कशामध्ये, समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये. त्यानंतरची तिसऱ्या साम्यवादी अर्थव्यवस्था. हे सगळे मुद्दे लक्षात ठेवा, यांच्यावरती प्रश्न असतो. आता आपण काय करूया, साम्यवादी अर्थव्यवस्था एक थोड्याच मिनिटात समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर आपण या इथं समाजवादी अर्थव्यवस्थेचे सर्व वैशिष्ट्य पाहितले.